ठिकाण मुंबई फिनिक्स मॉल मधील एक प्रसिद्ध खेळण्यांचं दुकान. वेळ दुपारचे 4 वाजले होते. दुकान तुडुंब भरलेलं होतं. एसीची थंड हवा आणि मुलांचा गोंधळ चालू होता. अचानक गेटवरचा सिक्युरिटी अलार्म जोरात वाजला. बीप बीप बीप. सिक्युरिटी गार्डने एका मळकट कपडे घातलेल्या माणसाला, ज्याचं नाव रघु, वय 35 होतं, कॉलरला धरून आत खेचलं. रघु दिसायला खूप गरीब वाटत होता. त्याचे गाल खप्पड झाले होते. डोळ्याखाली काळी वर्तुळे होती आणि अंगावर एक जुना शर्ट होता. दुकानाचा मॅनेजर धावत आला. ए भिकारी, काय चोरलं बोल? हिम्मत कशी झाली तुझी इथून चोरी करायची? रघु थरथरत होता. त्याने आपले दोन्ही हात जोडले होते. साहेब साहेब, मी चोर नाही, मला जाऊ द्या, माझी पोरगी वाट बघते. मॅनेजरनं ऐकलं नाही. त्याने रघुच्या कानशिलात एक जाळ काढणारी थप्पड मारली. साटा! रघु जमिनीवर कोसळला. आजूबाजूला लोकांची गर्दी जमली. लोक मोबाईल काढून व्हिडिओ बनवू लागले. कोणी म्हणालं, ए भिकारी असेच असतात, पोलिसांच्या ताब्यात द्या. कोणी म्हणालं, अजून 2 मारा म्हणजे अद्दल घडेल. सिक्युरिटीने रघुची झडती घेतली. त्याच्या शर्टाच्या आत लपवलेली वस्तू बाहेर काढली. ती वस्तू काय होती? काही सोन्याचा हार किंवा महागडा फोन नव्हता. ती होती एक 200 रुपयांची छोटीशी गुलाबी रंगाची बाहुली, पिंक डॉल. हे बघून लोक हसले. अरे, हे एवढ्याशा बाहुलीसाठी चोरी? काय भिकारचट माणूस आहे हा. मॅनेजरनं ती बाहुली हिरकावून घेतली. रघुने मॅनेजरचे पाय धरले आणि ओक्साबोक्शी रडू लागला. तो ओरडत होता, साहेब साहेब, ती बाहुली घेऊ नका, पाया पडतो तुमच्या. मला पोलीस स्टेशनला न्या, जेलमध्ये टाका, पण ती बाहुली मला द्या. माझी चिमुकली वाट बघतीये साहेब साहेब. मॅनेजरला राग आला. नाटकं करतोय? पोलीस येईपर्यंत याला बांधून ठेवा. तेवढ्यात गर्दीतून एक वयस्कर डॉक्टर पुढे आले. त्याने रघुचा चेहरा नीट पाहिला. त्यांच्या लक्षात आलं की रघुच्या हातावर हॉस्पिटलचा स्टॅम्प आहे आणि त्याच्या खिशातून एक चिठ्ठी डोकावतीये. डॉक्टरांनी ती चिठ्ठी काढली आणि मोठ्याने वाचली. ती चिठ्ठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलची डिस्चार्ज समरी होती आणि त्यावर लिहिलं होतं, पेशंट नेम परी, एज 5, स्टेज 4, ब्लड कॅन्सर, ट्रीटमेंट स्टॉप्ड, नॉट रिस्पॉन्डिंग. Doctors advise, take her home. She has only a few hours left. रुग्ण परी, वय 5 वर्ष, रक्ताचा कर्करोग, शेवटची स्टेज, उपचार थांबवलेत, मुलीला घरी घेऊन जा, तिच्याकडे फक्त काही तास उरलेत. वाचता वाचता डॉक्टरांचा आवाज जड झाला. संपूर्ण मॉलमध्ये स्मशान शांतता पसरली. रघु जमिनीवर डोकं आपटून रडत होता. तो तुटक्या आवाजात बोलू लागला, साहेब साहेब, मी चोर नाही हो, मी एक बाप आहे. माझी 5 वर्षाची परी गेल्या 6 महिन्यापासून टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरशी लढतीये. मी माझं गाव, घर, जमीन सगळं विकलं तिच्या इलाजासाठी. आज डॉक्टरांनी सांगितलं तिच्याकडे वेळ नाही, तिला जे हवं ते द्या आणि घरी न्या. ती सकाळपासून हट्ट करत होती, बाबा मला एक ती गुलाबी बाहुली पाहिजे. मग मी देवाघरी जाईन साहेब, माझ्या खिशात 1 रुपया उरला नाहीये. तिचं औषध आणायचं पैसे नव्हते. मी भीक मागितली बाहेर, पण कुणी दिली नाही. तिचा श्वास कमी होतोय साहेब, ती वाट बघतीये. जर मी ही बाहुली घेऊन गेलो नाही तर ती रडत रडत जीव सोडेल. एका बापाची इज्जत गेली तरी चालेल, पण माझ्या पोरीचं शेवटचं स्वप्न तुटू देऊ नका. हे ऐकून त्या मॅनेजरच्या हातातली बाहुली खाली पडली. ज्या लोकांनी व्हिडिओ काढण्यासाठी फोन काढले होते त्यांचे हात आता डोळे पुसण्यासाठी वर गेले. प्रत्येकाच्या काळजात चर झालं. ज्याला ते भिकारी चोर समजत होते तो जगातला सर्वात श्रीमंत बाप होता, जो मुलीच्या हास्यासाठी स्वतःचा स्वाभिमान विकायला तयार झाला होता. मॅनेजरला स्वतःची इतकी लाज वाटली की त्याला रडू कोसळलं. त्याने ती बाहुली उचलली. दुकानातल्या सर्वात महागड्या 5-6 बाहुल्या घेतल्या आणि आपल्या खिशातले 10,000 रुपये काढून रघुच्या हातात दिले. भावा, माफ कर, जा, पळ, तुझ्या पोरीला उशीर नको व्हायला. माझी गाडी घे आणि जा. रघुने पैसे घेतले नाही. त्याने फक्त ती गुलाबी बाहुली घेतली आणि तो वेड्यासारखा हॉस्पिटलच्या दिशेने धावत सुटला. अर्ध्या तासानंतर हॉस्पिटलमध्ये रघु वॉर्डमध्ये पोहोचला. परीचा श्वास आता अडखळत होता. तिचे डोळे छताकडे लागले होते. रघुने धावत जाऊन तिच्या हातात ती बाहुली दिली. परी बेटा, हे बघ, तुझा बाबा आलाय, तुझी बाहुली आणली आहे. परीने कष्टाने मान वळवली. तिने त्या बाहुलीकडे बघितलं. तिच्या सुकलेल्या ओठांवर एक गोड हास्य उमटलं.
तिने बाबाचा हात घट्ट पकडला आणि हळूच म्हणाली, थँक्यू बाबा. आणि त्या क्षणी तिचा हात सैल झाला. मान एका बाजूला कलली. मॉनिटरवर एक सरळ रेषा आली. पीप पीप परी गेली होती, पण तिच्या छातीवर ती गुलाबी बाहुली अजूनही होती. रघुने हंबरला फोडला नाही, तो फक्त त्या बाहुलीकडे बघत होता. कारण त्याला समाधान होतं की त्याची मुलगी जाताना रडत नाही, तर तिची आवडती बाहुली मिठीत घेऊन हसत गेली होती. त्या दिवशी मुंबईतल्या त्या मॉलमध्ये लोकांनी एक गोष्ट शिकली. कधी कधी कायद्याच्या नजरेत जो गुन्हेगार असतो तो देवाच्या नजरेत महान असू शकतो. आणि बापाचं प्रेम हे जगातल्या कोणत्याही सुपर मार्केटपेक्षा मोठं असतं. परिस्थिती माणसाला लाचार बनवते. कोणालाही चोर किंवा गुन्हेगार ठरवण्याआधी त्याची कहाणी एकदा नक्की ऐका. जगात असे अनेक बाप आहेत जे मुलांच्या आनंदासाठी रोज थोडं थोडं मरत असतात. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा.